आयुष कोमकर हत्या प्रकरणामध्ये बंडू आंदेकरांसह जे 6 आरोपी होते या 6ही आरोपींना आज न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं। या सगळ्याच आरोपींना 15 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। कोर्टाच्या युक्तिवादात नेमकं काय काय घडलं याविषयी बोलण्यासाठी माझ्याबरोबर आरोपींचे वकील आहेत। थेटपणे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कोर्टाच्या युक्तिवादात काय घडलंय। माझ्याबरोबर खरं तर बंडू आंदेकर यांचे वकील आहेत। काय सांगाल, मुख्य आरोपी ज्यांना 1 नंबरचा आरोपी ठरवण्यात आलेला आहे त्यांचे तुम्ही वकील आहात, आत नेमकं काय काय घडलंय, तुमच्याकडून काय युक्तिवाद करणार? सदर आम्ही जो कोर्टामध्ये युक्तिवाद केला, बंडू आंदेकर जे आमचे आशील आहेत, आम्ही कोर्टाला हे दर्शवून दाखवलं की सदरच्या गुन्ह्यामध्ये बंडू आंदेकर व त्याचे जे परिवार, त्याचे जे नातू वगैरे त्यांची जी मुलं आहेत त्यांना यामध्ये खोटं प्रकारे गुन्ह्यात आलेलं आहे। जे मारेकरी आहे स्पॉटवरशी त्यांच्याशी आमचं एक कुठल्याही प्रकारचा कसल्याही प्रकारचा काही संबंध नाही। आणि विशेष म्हणजे जो गुन्हा परवा घडला त्या संबंधी जर आपण बंडू आंदेकर बघायला गेलो, त्यांना जर बघायला गेलो तर ते सध्या महाराष्ट्रामध्येच नव्हते। ते एक देवीच्या दर्शनाला ते निघून गेले होते आणि फक्त फिर्यादीने एक द्वेष मनाने त्यांचं नाव घेऊन सदरच्या फिर्यादीमध्ये त्यांना खोटं अडकवण्यात आलेलं आहे। ते जर या सगळ्या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध नाहीये तर ते इतके दिवस गायब का होते किंवा ते पळून कुठे जात होते? जसं पोलिसांचं म्हणणं आहे की ते पळून जात होते तेव्हा आम्ही त्यांना पकडलं। जर आपण ते बघायला गेलो तर जिल्हा न्यायालयाची त्यांना एक आदेश आहे की त्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये येऊ नये, म्हणून एवढे ते बाहेर होते। त्या आदेशाचं ते पालन करत होते, कुटुंबासह बाहेर होते। त्यासाठी त्यांचे जे नातू आहेत, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, त्यांचे सुद्धा त्याच्यामध्ये आदेश आहे, आदेशामध्ये त्यांचे नाव आहे। मग या सगळ्या प्रकरणामध्ये आणखीन शिव मांदेकर, शिवराज, अभिषेक असे हे सगळे जण आहेत, हे सुद्धा अजून फरार दाखवलेत पोलिसांनी। मग हे खरंच फरार आहेत? त्यांचा अटकपूर्व जामीन दाखल केलेला आहे। याच्यामध्ये आपण जर कन्सिडर केलं आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण पाहिलं तर ही FIR जी आहे ती टोटली आफ्टर थॉट आहे। याच्यामध्ये फिर्यादीला एक्सक्लुझिव्ह नॉलेज आहे की यांनी कट करून माझ्या मुलाला मारलं, परंतु आपण पाहावं एक भारतीय विद्यापीठला एक गुन्हा दाखल करण्यात आला। त्या गुन्ह्याची जी स्टोरी आहे त्याच्यानंतर लगेच 2 दिवसांनी समर पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला आणि त्याच्यानंतर ही FIR। या संदर्भामध्ये पोलिसांना जर वाटत होतं की यांनी कुटुंबांनी काहीतरी कट कारस्थान रचले, काहीतरी कारवाई केली आहे, तर या 5 ते 6 दिवसांमध्ये पोलिसांनी कुठली तरी 100% प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन केली असती, परंतु तसं त्यांना काही निष्पन्न झाले नाही किंवा काही दिसलं नाही। त्याच्यामुळे कुठली कारवाई करण्यात आलेली नाही। आपण पाहिलं तर ही जी FIR आहे त्या FIRमध्ये 2nd पॅरामध्येच ती फिर्यादी अशी म्हणते की आमच्या असं वनराज आंदेकर याचा खून केला। या वनराज आंदेकरच्या खुनामध्ये माझी जाऊ, नवरा, दीर हे सगळे आरोपी आहेत आणि म्हणून आमच्यावर हे पारड ठेवून होते आणि म्हणून यांनी येऊन मारलं। आता यांनी काय केलेलं आहे, यांचे स्वतःचे हात रक्तानी माखलेले आहेत। त्यांच्या विरोधात या शिव आंदेकर, अभिषेक आंदेकर, शिवराज आंदेकर आणि त्यांच्या आईला देखील आरोपी केलेले, ज्या नगरसेविका आहेत त्यांचा याच्यापूर्वी या घटनांशी कुठलाही संबंध नाही। आपण जर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहिली, वनराज आंदेकर यांच्या खुनामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्राईम विटनेस जर कोण असेल तर तो शिव आंदेकर होता आणि हिचा नवरा, फिर्यादीचा नवरा त्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे, जाऊ आरोपी आहे, नवरा दीर आरोपी आहे। अशा कंडिशनमध्ये यांनी पूर्वनियोजित आमच्या नावं घेतली गेली की यांना कसा त्रास द्यायचा आणि यांना कसं गप करायचं। आमचा त्यांच्यावर कुठला राग नव्हता। त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण जो मयत आहे तो यांचा भाऊ, नातू या संदर्भामध्येच नातं आहे। त्यांनी जे पाप केलं ते पाप आमच्या आरोपींनी केलेलं नाही आहे, पण ही आफ्टर थॉट FIR बसवली गेली। आता माझ्याकडे जे मुख्य आरोपी आहेत या केसमधले, त्यांनी मुख्य आरोपी जे दाखवले गेले अमन पठाण आणि सुजल मिरगू, तर आपण या संदर्भामध्ये पाहावं की आरोपी निष्पन्न व्हायच्या आधी फिर्यादमध्ये हे टोटली त्यांचं नाव देतात, सांगतात आम्ही ओळखले, सगळ्या गोष्टी केल्या। हे त्यांना एक्सक्लुझिव्ह नॉलेज कुठनं आलं? त्यांनी तिथं दबाव टाकला आणि त्यातनं ही FIR झाली का? याचा तपास झाला का? आता या आमच्या आरोपींचा, बंडू आंदेकरांचा, परत शिव आंदेकरांचा या कुठल्याही फॅमिलीशी माझ्या आरोपींचा संबंध नाही आहे। माझे आरोपी यांच्या कुठल्याही संबंधात नाही आहेत किंवा यांना ओळखणारे नाही आहेत। म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की ज्या 13 जणांची नावं आता या सगळ्यामध्ये येत आहेत त्यापैकी 11 जण यांचा या सगळ्याशी काही संबंध नाही, केवळ दोघांनी गोळ्या झाडल्या त्यांचा संबंध नाही, त्यांचा देखील संबंध नाहीये। हे फॉल्सली इम्प्लिकेटेडच केले गेलेले आहेत, कारण ती FIR इटसेल्फ सांगते की हे सगळं यांना गवण्यात आलेले। आता तो तपासाचा भाग आहे, ते पोलिसांनी शोधावं हे आमचं म्हणणं आहे। तुम्ही जर ओळख परेड घेताय किंवा या गोष्टी घेताय, तुम्ही सांगितली ती नावं कशी आरोपी अटक केले, यांचा त्याच्यामध्ये संबंधच नाहीये।
याच्यात दिसून येते की तुमचे हात रक्ताने माखलेत आणि तुम्ही फिर्याद देताय आणि तुम्ही सगळ्यांची नावं देतात, सगळ्यांची नावं घेतली जातात. यांच्याकडे असा कुठला प्रायमरी पुरावा होता की ज्यातनं तुम्ही म्हणता की हाच तो आरोपी? हे विश्लेषण कुणी केलं? बरं, या सगळ्या प्रकरणामधल्या ज्या फिर्यादी आहेत, या फिर्यादी जेव्हा वनराज अंदेकरांच्या प्रकरणामध्ये जेव्हा त्यांचं नाव आलं होतं त्यावेळी असं सांगितलं जातं की त्यांनी एक मेंटली त्यांचं म्हणजे ठिकाणावर नाही आहे, असं काहीतरी मेंटली थोडा प्रॉब्लेम आहे, अशा पद्धतीचं एक सर्टिफिकेट त्यांनी तेव्हा दिलेलं होतं. आणि आता जेव्हा त्यांनी फिर्याद दिली तर त्यांना आता आपण फिर्यादी म्हणून याचा काहीतरी केसवर असं आहे की वनराज अंदेकरांच्या केसमध्ये जेव्हा यांना बोलवण्यात आलं, यांची विचारपूस केली गेली, त्यावेळेस त्यांनी तिथं काय एक्सप्लेनेशन दिलं आणि त्यांना का सोडण्यात आलं हे पोलीसच सगळ्यात जास्त महत्त्वाचं सांगू शकतात. आता या मुलगा आम्हाला वाईट वाटते, कारण या इतर आरोपींचा पण तो कुणाचा भाऊ होता, कुणाचा नातू होता, ते दुःख आहे. हे जे वातावरण निर्माण केलं गेलं आणि हे जे सांगण्यात आलं की स्वतःच्याच नातवाला मारलं किंवा हे केलं, हे होऊ शकत नाही. आमच्या मुलाला मारलं त्या दुःखातनं आम्ही बाहेर आलो नाही. आणि तुम्ही जर बंडू अण्णा अंदेकरांचं जर वय बघचाल तर हे 70च्या आसपास आलेले इसम आहेत. या एजमध्ये माणूस ह्या गोष्टी करतो का? किंवा स्वतःच्या नातूला मारू शकतो का, ज्यांनी स्वतःचा मुलगा गमावला आहे? आणि याच्यामध्ये फिर्यादीला जर पोलिसांनी त्यावेळेस सोडलं होतं तर त्यांची मानसिक स्थिती किंवा त्यांच्या गोष्टी या पोलिसांना सगळ्यात जास्त माहीत असतील, जर ती कारणं असतील या संदर्भामध्ये. पण एवढं तर खरं आहे, याच्यामध्ये ही जी FIR आहे ही पूर्णपणे बनवलेली FIR आहे, फॉल्स फॅब्रिकेटेड FIR आहे, ही आफ्टर थॉट FIR आहे आणि फॉल्सली इम्प्लिकेटेड सगळ्यांना केलं गेलेलं. म्हणजे थोडक्यात असं म्हणायचं आहे का की ज्या फिर्यादी आहेत त्यांनी जी नावं सांगितली त्याचा कुठलाही तपास चौकशी काहीच न करता पोलिसांनी ती सरसकट ऍड करून टाकली फिर्याद? हे पहिल्यापासून रचत आले. पहिल्याच्या 2 FIR, एक भारतीय विद्यापीठला दाखल केलेली FIR आणि त्याच्यानंतरची एक समर्थ पोलीस स्टेशनला दाखल केलेली FIR, याच्यातनं हे पहिल्यापासून रचत आले आणि त्याचा आधार घेऊन हे त्या संशयाच्या गोष्टीवर खोटी फिर्याद दाखल केली गेली. कोमकर अंदेकरांना अडकवतात थोडक्यात 100%. आणि का तर आज शिवम अंदेकर या वनराज अंदेकरच्या खुनामधला प्राईम विटनेस आहे. आपण जर पाहिलं तर त्याच्यावर पण गोळीबार झाला होता. मारेकरी जे आले त्यांनी बघितलं नाही, वनराज अंदेकर दिसला त्याबरोबर कोणीतरी त्यांनी गोळीबार केला, तो त्यातला आय विटनेस आहे. आणि त्याला जर गवण्यात आलं, कारण तो पोलीस स्टेशनच्या पहिल्या इन्सिडेंट्सला सुद्धा तो आहे, प्रत्यक्षदर्शनी दोन्ही इन्सिडेंट्सला, खुनाच्या पण आणि पोलीस स्टेशनच्या पण. मग याच्यामध्ये त्याला जर डॅमेज करायचं आहे आणि यांना जर खोटं काही करायचं आहे तर त्यांना यांची नावं घ्यावीच लागतील. आज सरसकट सगळ्यांची नावं घेतली. पण ज्यांनी गोळ्या झाडल्यात त्यांनीच म्हणजे असं सांगितलं जात आहे पोलिसांकडून की त्यांनीच स्वतः अंदेकरांचं नाव घेतलं. कसं आहे मॅडम, आता ते त्यांच्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत, यांनी नावं घेतलेली नाहीत हे आमचं म्हणणं आहे. आता जे पहिले 2 आरोपी होते त्या संदर्भामध्ये प्रशांत सर सांगतील. हे कन्फेशन पोलिसांकडे दिलेलं कुठली ऍडमिसिबिलिटी नाही, त्याला कुठला तरी पुरावा लागतो. परंतु आता हे पोलिसांसमोरचं कन्फेशन हे कुठल्या पद्धतीने घेतलं जातं हे सांगण्याची गरज नाही. पण मुळातच मग कौटुंबिक वादातून किंवा ज्याला आपण गँगवर म्हणतोय त्याच्यातून घडलेलं हे प्रकरण नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर मग कशातून घडले गेलं हे प्रकरण? घडलं गेलेलं आहे ती वनराज अंदेकरची मर्डर केस मधले विटनेस वाहण्यात यावेत, पुढे यांना जड होऊ नये, त्याचप्रमाणे यांचे जामीन पटापट व्हावेत, या गोष्टीसाठी त्यांनी तो राग काढलाय. तो राग काढला आणि त्या रागात नाही ही खोटी FIR. मग आयुषची हत्या कशामुळे याचा काही अंदाज? आयुषची हत्या कशामुळे झाली हा तपासाचा भाग आहे, तो पोलिसांनी तपास करावा. गणेश कोमकर जो आहे त्याचे काही कुठल्या गोष्टी असतील किंवा काय आपण मीडियानी दाखवलेला आहे की मला गोळ्या घालायच्या होत्या किंवा काय, त्याला तो जो पश्चाताप आहे, त्यांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच्यात तो जेलमध्ये आहे किंवा याच्यापूर्वी पण काय केलेलं असेल ते, त्याच्यामुळे त्याचं उत्तर हे ते लोक सगळ्यात जास्त देऊ शकतात आणि पोलिस तपासामध्ये ते आणू शकतात. बरं, आता 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. तुमची स्ट्रॅटेजी, तुमची यापुढची स्ट्रॅटेजी कशी असणार आहे, कशा पद्धतीने तुम्ही केस लढवणार? याच्यामध्ये असं आहे मॅडम, जे कायद्याप्रमाणे होईल ते कायद्याच्या चौकटीतनं, आम्ही कायद्याच्या चौकटीत राहणारी लोक आहोत, कायद्याच्या चौकटीतनं जे काही न्यायाच्या दृष्टीने असेल ते आम्ही करू. आमच्या आशिलांना आम्ही न्याय मिळवून देऊ हीच आमची कोर्टाकडे अपेक्षा असणार. अंदेकरांचं वय आता बघता, त्या वयाचा या सगळ्या केसमध्ये त्यांना काही फायदा होऊ शकतो शिक्षेत किंवा आता जी काही पोलीस कोठडी मिळते त्यामध्ये? आपण असं सांगता येणार नाही, पण रोल कितपत येतोय, पोलीस तपास कितपत योग्य होते, त्या पद्धतीने त्यांचं सहभाग कसं येतोय त्या दृष्टिकोनाने आपण बघू. तुमचं काही बंडू अंदेकरांशी बोलणं झालं? नाही, माझं काही बोलणं नाही झालं असं वैयक्तिक बोलणं. पण त्यांचा संबंध नाही आहे? त्यांचा संबंध नाही, फक्त आम्हाला कोर्टाला एवढं सांगितलेलं आहे फॉल्सली इम्प्लिकेटेड केलेलं आहे. FIR ती आहे जी आहे ती फॅब्रिकेटेड आहे.
नक्कीच आपण बघतो या प्रकरणामधले आरोपींचे वकील माझ्याबरोबर होते. त्यांचं थेटपणे असं म्हणणं आहे की बंडू आंदेकर आणि त्याचबरोबर त्यांचं जे संपूर्ण कुटुंब आहे या संपूर्ण कुटुंबाला विनाकारण या प्रकरणामध्ये गोवण्यात येत आहे. वनराज यांच्या हत्या प्रकरणामध्ये कोमकरांच्या कुटुंबातले जे सदस्य आहेत, जे आरोपी आहेत, त्यांच्यावरचा राग काढण्यासाठी कुठेतरी अशा पद्धतीने या आंदेकर कुटुंबाला गोवण्यात येतं आणि या सगळ्या प्रकरणाशी आंदेकरांचा कुठलाही संबंध नसल्याचं बोललं जातं. आता या सगळ्याच प्रकरणात खरं तर 15 तारखेपर्यंतची पोलीस कोठडी सगळ्या आरोपींना सुनावण्यात आली आहे. त्यामुळे या पोलीस कोठडीच्या नंतर पुढच्या युक्तिवादात नेमकं काय काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.